हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मी गावी आलेली आहे. तर आजपासून तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला मिळतील. 1-2 दिवस आहे मी. तर आता आमच्याकडे नागपंचमी खूप म्हणजे मोठ्याने सेलिब्रेट होते. म्हणजे जसं की आपण दिवाळीला चिवडा वगैरे करतो, तर त्याप्रकारे आमच्याकडे नागपंचमीला सुद्धा केलं जातं. आणखी उद्या बघेन मी शूट करता येते का नागपंचमीचं. शाळेकडे जाऊन आमच्या शाळेमध्ये साप आहेत, तर बघते मी काय करता येते का. जर करता येत असेल तर मी नक्कीच शूट करेन. आणखी आज आम्ही लाडू बनवणार आहोत. तर मी कसे काय बनवणार ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा. तर हा असा काहीसा आहे आमचा गाव. हे मी टेरेसवरून घेते शूट. खूप छान आहे. म्हणजे अजून पूर्ण नाही दिसत इथून, बट हा असा एरिया आहे आमच्याकडचा. मस्त हिरवंगार झाडं, छान वाटतं खूप गावी आल्यानंतर. हे असं इकडे डोंगर पण आहे. सकाळी उठल्यानंतर इतकं छान वाटतं, मस्त वाटतं. हिरवीगार झाडी आहे. तर इथे गूळ चिरून घेतलेला आहे लाडू करण्यासाठी, आणि इथे चिरमुरे आहेत. घेतलेला आहे आणि आता मध्ये गूळ टाकणार आहे. ह्याच्यामध्ये गूळ टाकून थोडं गरम झाल्यानंतर इकडे शेंगदाणे भाजून घेते. पाक बनवतात. हे पाक करण्यासाठी चालू आहे. लाडूचे बांधतो ते घट्ट होण्यासाठी. बॅकग्राऊंड साऊंड थोडा इग्नोर करा, बिकॉज घराचं काम चालू आहे. तर थोडी चालू आहे काम. आता इथे गूळ टाकला आहे पाण्यामध्ये, जेवढा आहे पूर्ण टाकून तो त्याची पूर्ण एक तार धरते. मी पुढे आहे घेतलेलं शूट घेतलेलं आहे की आपण कसं चेक करायचं की तो पाक व्यवस्थित बनलेला आहे की नाही त्याच्यासाठी. तर मग त्याची मी हा गूळ सगळा त्या पातेल्यात टाकून घेते आणि तो असा हलवून नंतर मग तो पातळ होतो थोडा, आणि मग नंतर त्याची तार पकडते. आपला पाक आता तयार होत आहे. थोड्या वेळानं तयार होता असा स्ट्रक्चर येतं त्याला, आणि नंतर मग उकळत राहतो. आणि मग नंतर आपण तो चेक करायचा असं थोड्या वेळानं तो बनला की नाही पाक याच्यासाठी. आणि जास्त वेळ पण ठेवून चालत नाही, नाहीतर मग ते एकदम घट्ट होऊन जातं. आणि आता इथे मग आता फुटाण्याची डाळ टाकते, शेंगदाणा, बडीशेप, शेंगदाणे घालून आता हा कंटिन्यू हलवा लागतो, बिकॉज ते खालती थोडंफार लागण्याचे चान्सेस असतात. तर आता ती मम्मी चेक करते की तो हे बनलाय की नाही, ते आपला जो पाक आहे चिरमुऱ्यासाठीचा तो. तर आपण जेव्हा ते गुळाचं मिश्रण पाण्यात टाकणार त्याची हातानं हे केल्यानंतर त्याची गोळी बनते. आणि मग त्यानंतर आपल्याला आपण ठरवायचं की तो जो पाक आहे तो तयार झालेला आहे लाडू बनवायसाठीचा. तर इथे आता चिरमुरे वगैरे घेतलेले आहेत. आता यामध्ये तो गुळाचा जो पाक आहे तर तो टाकून हे पटापट हलवा लागतं, नाहीतर चिरमुरे त्याला लवकर म्हणजे एकत्र होत नाही त्याच्यासाठी. तर इथे हलवत आहे मी. मग हे पूर्ण एकत्र म्हणजे सगळ्या चिरमुऱ्यांना तो जो पाक आपण बनवला आहे गुळाचा तर तो लागल्यानंतर मग हे लाडू वळायला घ्यायचे असतात. आणि हे लाडू आहे ना पटापट हे करायला लागतं. जेव्हा ते थोडं गरम असतं किंवा नॉर्मली आपण बनवू शकतो एकदम, पण गरम नाही बनवायचं. थोडंसं आधी हाताला पाणी लावायचं आणि मग त्यानंतर मग लाडू मला वळायला तर. पण बाकीचं जे सगळं आहे तर ते तरी इतकं नाही मला जमत. तर मग मी, मम्मी आणि माझी बहीण होतो, आम्ही तिघीजणी होतो. आम्ही तिघांनी ते सगळं लाडू जेवढे आहेत ते सगळे वळत होतो. तर लवकर होऊन गेलं आम्हाला. अर्धा एक तास लागला हे सगळं बनवण्यासाठी आणि पूर्ण लाडू वळायसाठी. तर मग इथे हे आमचं चालू होतं काम. फायनली ते लाडू बनवून तयार झाले होते. थोडेच बनवले होते, जास्त काय बनवले नव्हते. तर हे झालं. आणि मग त्यानंतर इथे घराचं काम चालू आहे, ज्या कामासाठी मी मेनली आले होते सुट्टीला. मेन हे काम होतं. हे थोडंसं माझं काम होतं रिगार्डिंग, सो त्याच्यासाठी मी गावी आलेले. असं काहीचं आमचं बांधकाम झालेलं आहे. पूर्ण झाल्यानंतर मी दाखवेनच, बिकॉज कसं होतं जे ऑलरेडी आमचं घर आहे तर त्याला अटॅचच आम्ही पुढे अजून बांधत होतो. आणि मी व्हॉइस ओव्हर देते बिकॉज घरामध्ये पण काम चालू होतं, सो त्या मशीनचा आवाज वगैरे खूप येत होता, म्हणून मग व्हॉइस ओव्हर देते. आणि यानंतरची जी क्लिप बघायला मिळेल तर ती नेक्स्ट डेची आहे. सो नेक्स्ट डे नागपंचमी होती. खूप काम होतं आणि माझा त्या दिवशीचा पूर्ण दिवस हा बाहेरची कामं करण्यात गेला. थोडं मला पर्सनल काम होतं घराच्या रिगार्डिंग, काही
आर्ट घ्यायचं होतं, त्यात सिलेक्शन वगैरे करायचं होतं. त्याच्यासाठी मी कम्प्लिटली म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 7:30पर्यंत ऑलमोस्ट बाहेर होते. म्हणजे माझा दिवस स्टार्ट झाला बाहेर जाण्यापासून एंड बाहेर जाण्यापासूनच झाला. थोड्या वेळामध्ये मी घरी आलेले. सो त्या टायमाच्या पण शूट केलेलं आणि तेव्हा पुढे ॲडजस्ट केलेले. माझी मावशी आली होती आणि जे पप्पा आणि मी चाललेलो ते काम करायला. पहिला तर मला माझ्या मामाच्या घरी जायचं होतं. आता इथे मी मामाच्या घरी चालली आहे आणि अजून पण पूर्ण आजचा दिवस जो होता ना तो पूर्ण हेक्टिक गेलेला माझा. मी एक मोजून अर्धा ते 1 तास मी फक्त घरी होते, नाहीतर पूर्ण माझं बाहेर फिरणं चाललेलं कामानिमित्त. तर इथे आम्ही आता मामाच्या घरी चाललेलो आणि जाताना म्हणजे मी इथून म्हणजे पुण्याहून जाताना इतकं ठरवते की मला हे करायचं आहे, पण तिकडे गेल्यानंतर अशा अनसर्टन सगळ्या गोष्टी करतात की मला काही ना काहीतरी इतकं बिझी शेड्यूल होऊन जातं की मला घरी थांबायलाच मिळत नाही. तर ही आहे पंचगंगा नदी आमच्या गावाच्या इकडची. आणि इकडचा परिसर जो आहे म्हणजे कोणी बघत असतील चंदगडकडचे असतील आजरागडी, तर हा पूर्ण पट्टाच असा आहे, पूर्ण हिरवंगार असतं सदानकदा. पाऊस पण आमच्याकडे खूप पडतो आणि सगळीकडे असे मस्त हिरवेगार डोंगर, मध्ये मध्ये पाण्याची तळीही असतात. सो पावसाळ्यात तरी टू व्हीलरवरून खूप छान मजा येते आणि पूर्ण दिवस खालचा पाऊस होता. सो हे खूप मेन चांगली गोष्ट घडलेली, बिकॉज पावसातून टू व्हीलरवरनं ट्रॅव्हल करणं पॉसिबलच होत नाही. आणि आमच्याकडे पाऊस इतका मोठा असतो की पूर्ण भिजून जातो आपण टू व्हीलरनं गेलो तर. तर इथे या म्हशी चाललेल्या आमच्या मध्ये आलेल्या गाडीच्या. तर मग आम्ही आता इथे ऑलमोस्ट मामाच्या घरी पोचलो होतो. एक अर्धा तासच लागतो आमच्या इथून आणि फायनली आम्ही इथे घरी येऊन पोचलो होतो. तर हे माझं मामाचं घर आहे. इथे फक्त आजी वगैरे असते. मग त्यानंतर आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात, कारण की पहिलाच सोमवार होता प्लस नागपंचमी पण होती. तर मग जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर घरी आलेलो. आणि घरी आल्यानंतर मग परत इथे आमच्या इथे नाग मंदिर आहे, तर तिथे नागाच्या मंदिरात पूजा करायला गेलेलो. तिथे मम्मीचं तोरण वगैरे काहीतरी बांधायचं होतं. सो मग इथे माझी मावशी आणि मम्मी पूजा वगैरे करायला गेलेल्या, मी पण गेलेले. तर मग इथे घरात येऊन ही थोडीशी अशी आमची धंगामस्ती चाललेली. मावशी आली की ती फुल ऑन मस्तीचा मूड सगळ्यांना इतकी कॉमेडी करते ना, खूप करते. मी थोड्या दिवसानंतर मी तिचा जी काय कॉमेडी करते काय मी दाखवेल. अजून ते इतके कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, सो कोणीच नाही आहे अजून घरातलं, तरी पण मी थोडेसे शूट करायचा ट्राय केला आहे त्यांचा. आणि मग परत आम्ही इथे पप्पा आणि मी परत बाहेर निघालेलो. अजून परत थोडं काम आमचं पेंडिंग राहिलेलं. सो तर मग नुसता माझा दिवस कालचा इतका फिरण्यात गेला कंटिन्यू फिरत होते आणि अक्षरशः वैताग आलेला मला. बट कामं पण करायची होती बिकॉज 2 दिवसाची सुट्टी काढलेली. सो आणि घरी आले की असं असते आणि फायनली आजचा दिवस संपला होता. तसं मी बाहेरच होते. मला सापांचं पण शूट घ्यायचं होतं जे की शाळेकडे असतात, ते पण नाही पॉसिबल झालं बिकॉज मला टाईमच नव्हता. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला